नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले उपाध्यक्ष तसंच माजी खासदार असलेले किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा अखेर केलाच. यावेळेला सत्ताधारी गटाकडून त्यांचा कोल्हापूर दौरा अडवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. यावेळेला त्यांच्यासाठी असलेली अर्थात किरीट सोमय्यांच्यासाठी असलेली कोल्हापूर जिल्ह्याची बंदी सुद्धा त्यांच्या आगमनाच्या आधी हटवण्यात आली. सरकारने आपली भूमिका नरम केली. किरीट सोमय्या मात्र गरमच आहेत. त्यांनी कोल्हापुरात पोहोचून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आपली धडाडती तोफ आणखीन जास्त धडधडवून टाकली. कोल्हापुरातल्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 1,500 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा नवाच आरोप केला. या निमित्ताने त्यांनी मविया सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक मदत देण्याच्या निर्णयामधलं गौडबंगाल समोर आणल्याचं सांगितलं. समोरच्या दारानं ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी पैसे द्यायचे आणि मागल्या दारानं ते काढून घ्यायचे असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करत होते असा आरोप किरीट सोमय्यांनी केलेला आहे. एका बाजूला किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आपली तोफ धडाडती ठेवत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी आरोप केल्याच्या नंतर अडचणीत आलेले महाराष्ट्रातले एक आणखीन मंत्री अनिल परब यांनी ईडीची पायरी चढली. एकीकडे हे सगळं घडतंय, पण ज्या अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले ते अनिल देशमुख मात्र 6 समन्स आल्यानंतर अद्याप कोणाला नजरेस पडत सुद्धा नाहीयेत. अनिल देशमुखांचं नखही कोणाला दिसत नाहीये आणि याच निमित्तानं प्रश्न उपस्थित राहतो की अनिल देशमुख नक्की आहेत कुठे? ते महाराष्ट्रात आहेत का? ते भारतात आहेत का? असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. आत्ताच्या चर्चेत आपण या वळणावरच चर्चा आणणार आहोत की किरीट सोमय्यांकडून आरोप झाले, आता पुढे काय? लक्षवेधीची आजची चर्चा किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यानंतर या निमित्तानं. या चर्चेत आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची ओळख करून घेण्यापूर्वी किरीट सोमय्यांनी आज हसन मुश्रीफ यांच्या विरोधात केलेल्या ताजा आरोपात काय म्हटलंय ते ऐकणार आहोत. जे ग्रामपंचायतच्या डायरेक्ट बैंक अकाउंट मध्ये जाते पीछे के दरवाजे से मुश्रीफ साहब ने हाथ सफाई. महिला वर्षाला 50,000 रुपये, 28,000 ग्रामपंचायत, 15 कोटीचं टेंडर. आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय करून घेऊ. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं उमेश पाटील आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कडून आपल्या सोबत गणेश हाके आहेत. आपल्या सोबत 2 ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत, गुरुबाळ माळी तसंच आपल्या सोबत आहेत मकरंद मुळे. सर्व मान्यवरांचे आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. पहिला आणि थेट मुद्दा उमेश पाटील यांच्यासाठी. उमेश पाटील, किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांच्या मुळे मुश्रीफांची अडचण झाली आहे का? नाही, अडचण वगैरे असं आम्ही काही मानत नाही. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीला फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे की किरीट सोमय्या यांचा सगळा आतापर्यंतचा पूर्व इतिहास जर तपासून पाहिला तर आतापर्यंत किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले, ते आज नाही, ते अनेक वर्षापासून करत आलेले आहेत, ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले त्या नेत्यांच्यावर केले गेलेले आरोप त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत आणि या पुराव्याच्या आधारे मी ही तक्रार अमुक अमुक एजन्सीकडे केलेली आहे. त्यांनी केलेल्या आरोपाच्या आधारावर आतापर्यंत एकालाही न्यायालयानं दोषी ठरवलेलं नाही. त्यामुळे या 2 गोष्टी असू शकतात. एक तर न्यायालय किरीट सोमय्यांच्या आरोपाला गांभीर्यानं घेत नसावं किंवा किरीट सोमय्यांचे जे आरोप किंवा जे पुरावे म्हणून जे कागदपत्र ते सादर करतात हेच बोगस असावे. कारण जर किरीट सोमय्या यांच्या केलेल्या आरोपामध्ये तथ्य असतं तर कुणाला तरी त्या ठिकाणी एखाद्याला शिक्षा झाली असती, कुठेतरी न्यायालयाने त्याच्या संदर्भात ताशेरे ओढले असते संबंधितावर. असं आतापर्यंत एकदाही घडल्याचं आपल्याला दिसून येत नाही. बर, या उलट
ज्या लोकांच्यावर त्यांनी आरोप केले त्या लोकांना त्या आरोपाच्या बाबतीत किरीट सोमय्या यांनी कुठलाही खुलासा न करता त्यांना पुन्हा त्यांच्याच पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेला आहे. नारायण राणे साहेबांच्या बाबतीमध्ये हे उदाहरण आपल्याला ठळकपणे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचं सुद्धा बक्षीस दिलेलं आहे, ज्या नारायण राणेंच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले होते. ठीक आहे. थोडक्यात आपल्याकडून दोन मुद्दे समोर आले. एक, किरीट सोमय्या यांच्या आरोपाच्या नंतर न्यायालयाच्या कडून संबंधित व्यक्तीवर दोषारोप सिद्ध झाले नाहीत, आणि दुसरं, आरोप केलेली मंडळी ही नंतर भारतीय जनता पार्टीत सामील झाली. हा राष्ट्रवादीचा बचाव आहे. याच्यावरची राजकीय प्रतिक्रिया पटकन गणेश हाके यांच्याकडून. नाही, उमेश पाटलांना मला विचारायचं आहे की जे किरीट सोमय्यांनी आरोप केले ते म्हणतात की न्यायालयाने कुणालाही न्यायालयाने की त्यांच्यावरती शिक्षा झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की कोणाला दोषमुक्त केलेलं आहे हे सांगावं. उमेशजी सांगा ना, ज्यांनी जे आरोप त्यांनी ज्यांच्यावरती केलेत अशा कुठल्या आरोपीला म्हणजे आमच्या दृष्टीनं न्यायालयानं त्यांना दोषमुक्त केलेलं आहे त्यांची नावं सांगा तुम्ही. मला सांगा अजून. नाही ऐकून घ्या पाटील साहेब, नाही ऐकून घ्या. मला विचारलं ना उमेश, हा सांगा ना. तुमच्याला उत्तर देतो. म्हणजे याचा अर्थ आहे की न्यायालयाने अजूनपर्यंत कुणाला दोषीही ठरवलेलं नाही आणि कुणाला दोषमुक्तही केलेलं नाही. मग तुम्ही तुमच्या पक्षामध्ये ज्यांच्यावर आरोप, आमच्या पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांच्यावर अजून दोष सिद्ध झालेले नाहीत. उदाहरणार्थ नारायण राणे साहेब, त्यांना तुम्ही ते अजून दोष सिद्ध झाले नाहीत म्हणून त्यांना केंद्रीय मंत्री तुम्ही तुमच्या पक्षात केलं. मग आमच्याच पक्षातल्या मंत्र्यांच्या तुम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करा म्हणून का मागे लागलेला आहात? उमेश पाटीलजी उत्तर घेऊयात. गणेश हाके, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं वाटतंय. नसेल मिळालं तर आपला तर्क आपण मांडू शकता. नाही म्हणून नाही उमेशजी, मला दोन गोष्टी, मला एकच म्हणायचं. तुम्ही जे म्हणालात ना की किरीट सोमय्याचे सगळे आरोप हे काय असतात, बोगस असतात किंवा फेक असतात असं तुमचं म्हणणं होतं, त्याच्यामुळं न्यायालय त्यांना शिक्षा करत नाही किंवा न्यायालयाचा यांच्या कागदावरती विश्वास नाही असं तुमचं मत आहे. एखादं उदाहरण माझं असं पण ऐकून घ्या माझं ऐकून घ्या तुमचं बोलणं ऐकून. जेव्हा न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, त्याच्यावरती कोर्टाने अजून निर्णय दिलेले नाही किंवा केसेस चालू आहेत, ज्या अर्थी त्यांच्यावरती त्या कुठल्याही कोणी आमच्या पक्षाचा असो किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा असो, किरीट सोमय्याने केलेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये त्या केसेस चालू आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो की यात आता मला सांगा की मग जर माझं असं म्हणणं असं आहे की तुम्ही जर दोषी नाही आहात किंवा तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आम्ही बिछूट स्वरूपाचे आरोप करतो, निराधार अशा स्वरूपाचे आरोप करतो असं तुम्हाला असं वाटत असेल तर मला तुम्ही भिवून पळता कशाला? आम्हाला किरीट सोमय्याच्याकडे ज्या पद्धतीचे काही कागदपत्र असतील, एव्हिडन्स डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे, त्याच्या आधारावरती जेव्हा ते एखादे आरोप करतात तेव्हा तुम्ही त्याला चॅलेंज करा ना. तुम्ही त्यांना चॅलेंज करा, नाही तर तुम्हाला मी तुम्हाला सांगतो त्याच्यापासून घरून पळून जाऊ नका. तुम्ही जर फार प्रामाणिक आणि स्वच्छ गणेश हाके, आपल्या आरोपांना घाबरून पळून कोण जातंय असं आपल्याला का वाटतं? नाही निश्चितपणे एक सांगतो दोन गोष्टी आहेत. मला सांगतो की आता उमेशजींनी मला प्रश्नाचं उत्तर द्यावं. या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री ते कुठे आहेत त्यांनी सांगावं. उमेशजीने ते का जात 5 वेळा समन्स ऐकून घ्या, 5 वेळा मला सांगतो समन्स दिल्यानंतर ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची कारणं सांगून ते या चौकशीला सामोरं जात नाही. त्याचं कारण काय आहे, ते कुठं आहे ते तुम्ही सांगा. सध्या अनिल देशमुख साहेब कुठे ते तुम्ही सांगा ना साहेब. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीची नक्की अडचण काय होतीये याच्यावर उमेश पाटील बोलू शकतील. उमेशजी, तशी संधी मिळेलच. एकदा राजकीय विश्लेषकांच्या नजरेतूनही ते समजून घेऊ. गुरुबाळ माळी, अनिल देशमुख यांच्या निमित्तानं विदर्भात, हसन मुश्रीफ यांच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते का? मुळात दक्षिण महाराष्ट्रातले एक ताकदवान नेते म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जाते, कारण या भागात त्यांनी राष्ट्रवादीची ताकद चांगली वाढवलेली आहे आणि टिकवलेली आहे. त्यामुळं या भागातल्या राष्ट्रवादीला जर हादरा द्यायचा असेल तर मुश्रीफांच्यावर आरोप करणं किंवा मुश्रीफांना हादरा देणं अत्यावश्यक आहे हे लक्षात आल्यानं भाजपनं त्यांना मोहरा केला आणि त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. पण आरोप फक्त झालेले आहेत, ते अजून कुठले सिद्ध झाले नाहीत किंवा काहीच नाही अजून. त्यामुळे लगेच त्यांना हादरा बसेल किंवा राष्ट्रवादीला हादरा बसेल असं आत्ता आपण म्हणू शकणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षे 20 वर्षे जवळजवळ राष्ट्रवादीची या भागात ताकद आहे. राष्ट्रवादी हा बालेकिल्ला आहे या भागातला. एखाद्या नेत्यावरच्या आरोपामुळे लगेच राष्ट्रवादीला हादरा बसेल असं अगदी. आणि गुरुबाळ माळी, एक आणखीन तपशील असा समोर येतो
की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे आरोप आता राज्य पातळीवर होत आहेत ती सगळी चर्चा काल परवापर्यंत ग्रामीण पातळीवर होत होती. तुमच्यापर्यंत हे सगळे आरोप पोहोचले होते का याआधी, आणि ग्रामीण पातळीवरच्या माध्यमांनी या आरोपांना महत्त्व दिलं होतं का? फारसं महत्व या आरोपांना दिलेलं नव्हतं, कारण प्रत्येक राज्यभरातले जे काही मंत्रालय असतात सगळ्या मंत्रालयाच्या बाबतीत बऱ्यापैकी आरोप होत असतात. म्हणजे सत्ता कुणाची असो, काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो किंवा भाजपची असो, सत्ता कोणाची यापेक्षा ज्या पद्धतीनं मंत्रालयात किंवा जो काय कारभार चालतो तो अगदी ग्रामीण पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत या प्रत्येकाच्या बाबतीत आरोप नेहमीच होत असतो आणि त्याची चर्चा गाव पातळीवर होत असते. आता अच्छा. फक्त एखाद्या नेत्यानं थेट आरोप केले तेवढीच बाब आहे. आता आपण असं म्हणता आहात की एखाद्या नेत्यानं थेट आरोप केले एवढीच बाब आहे. उमेश पाटील, हसन मुश्रीफांच्या बाबत गाव पातळीवर हे बोललं जात होतं, हा विषय सुद्धा गांभीर्यानं घ्यावासा वाटतो पक्षाला का? आता पक्षाला या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे, हे सगळं अंगवळणी पडलेलं आहे, आपल्याला भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे लक्ष द्यायचं नाही, पक्षवाढीसाठीच काम करायचं असं धोरण आहे का? पहा, भ्रष्टाचाराच्या आरोपाकडे लक्ष द्यायचं नाही असा प्रश्नच उद्भवत नाही, कारण हसन मुश्रीफ यांच्या संदर्भामध्ये ते लोकांमधून सातत्यानं निवडून आलेले आहेत. जर ते भ्रष्टाचारी असते तर अशी जर जनभावना असती तर लोकांमधून त्यांना निवडून लोकांनी दिलं नसतं. लोक ज्या वेळेला प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून देतात त्या अर्थी त्या लोकांचा लोकशाहीमध्ये त्यांच्यावर विश्वास आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. दुसरी अशी गोष्ट आहे की ते फक्त एका मतदारसंघापुरते नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा, दक्षिण महाराष्ट्रामधलं ते एक अत्यंत नामांकित अशा पद्धतीचं लोकांचं वलय असलेलं आणि लोकांच्या मध्ये वावरणारं ते नेतृत्व आहे. प्रश्न असा आहे की आरोप कुणी केले आणि त्या आरोपामधलं गांभीर्य किती आणि त्या आरोप करण्यामागचा उद्देश काय? भारतीय जनता एकच पार्टीचा मिनिट, बरं अजेंडा जो झालं आहे ना, उमेशजी फार बरं झालं तुम्ही अत्यंत कळीच्या मुद्द्यावर आलात. तुमच्या लेखी किरीट सोमय्या यांच्याकडून होणाऱ्या आरोपांचा उद्देश काय असू शकतो? आरोपांच्या मागे कारण काय आहे? मलाच विचारलं ना. बिलकुल बिलकुल उमेशजी, आपल्याला काय वाटतं किरीट सोमय्या का आरोप करत असतात? यांचा उद्देश एक सांगतो, यामधून त्यांना राज्यभरामध्ये महाविकास आघाडी मधल्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोपाच्या फैरी करून याच्या संदर्भातल्या सातत्याने माध्यमांच्याकडून चर्चा घडवून आणणं, त्यातून सर्वसामान्य जनतेमध्ये हे सरकार म्हणजे आहे हे भ्रष्ट सरकार आहे आणि यांनी पैसे खाण्याशिवाय दुसरा काही उद्योग केलेला नाही अशा पद्धतीचं परसेप्शन तयार करणं आणि 2024च्या निवडणुकीच्या समोर जात असताना हे कसं घोटाळेबाज सरकार होतं असं एक चित्र रंगवणं, असा हा त्यांच्या निवडणूक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. नंतर त्या पुढच्या पुढे बघून घेऊ, ते आरोप सिद्ध होतील नाही तर न होतील, ते कोर्टात जिकडे काय त्याचं व्हायचं ते होईल. परंतु दरम्यानच्या काळामध्ये सातत्यानं एखादी गोष्ट वारंवार आरोप केली की लोकांनाही ती नंतर हळूहळू खरी वाटायला लागते. ह्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचं हे आरोपाचं सत्र आहे. गणेश हाके त्याच्यात लगेच पण एक उत्तर देतील यावर. गणेश हाके, 2024 पर्यंत थांबायला तयार आहात? त्याच्यासाठीची तयारी आतापासून सुरू झाली आहे? बघा, आम्ही विरोधी पक्ष, एक समर्थ विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो आणि विरोधी पक्षाचं काम आहे की अशा स्वरूपाचं जे काही शासनाच्याकडून किंवा अन्य कुठल्याही यंत्रणेकडून भ्रष्टाचार होत असेल, जनतेच्या पैशाची लुबाडणूक असेल, लोकांची फसवणूक होत असेल तर अशा वेळेला एक सक्षम आणि विरोधी पक्ष म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर काढणं हे आमचं काम आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून किरीट सोमय्या हे जे सत्तेत बसलेले भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्यात फक्त करतात. सगळ्या मंत्र्यांच्यावरती उमेश पाटील कुठं किरीट सोमय्या कारवाई करतायत? जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या संदर्भातच करतायत. सगळे तुमचे 40 मंत्र्यांची नावं घेऊन ते आपल्या किरीट सोमय्या रोज त्यांच्या विरोधात ओरडतात का? जे खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारी आहेत. पण मग गणेश हाके, एकच मिनिट, पण मग गणेश हाके असं का होतं की बहुतेक वेळेला भ्रष्टाचाराच्या मंत्र्यांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं त्याची संख्या राष्ट्रवादीत जास्त भरते? निश्चित आता दुर्दैवाने त्या उमेश पाटलांच्या ते आहे. कारण मला सांगायचं आता काँग्रेस मधलं म्हणजे जे आम्ही म्हटलं ना की आता खरं म्हणजे आपलं महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाचे मंत्री आहेत ना. मग मला सांगा, राष्ट्रवादीचेच मंत्री आम्ही याच्यामध्ये कसे अधिक आहे? याचा अर्थ तसा आम्ही काही पक्ष म्हणून करत नाही. या सरकारमधले जे काही मंत्री शासन म्हणून जे काही भ्रष्टाचार करत असतील त्यांच्या विरोधामध्ये किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टी लढते आहे. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीची ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आहे असं गणेश हाके सांगतात. पण आपण ग्रामीण पातळीवर जरा चाचपणी केली तर गुरुबाळ माळींचंही वाक्य लक्षात राहतं आणि त्यावर मकरंद मुळेंनी अधिक प्रकाश टाकावा की ग्रामीण पातळीवर या सगळ्या आरोपांना माध्यम महत्व देत नाहीत. राज्य पातळीवर जेव्हा हे आरोप येतात त्यावेळेला मात्र त्याचं वजन, त्याचं महत्व वाढतं. जे हसन मुश्रीफ 100 कोटीचा दावा किरीट सोमय्यांवर टाकतात
ते ग्रामीण पातळीवर असे आरोप होत असताना लक्षही द्यायला तयार नसतात. यातला भेद काय आहे? हे नक्की काय गौड बंगाल आहे? त्यावर मकरंद मुळे आपण बोलावं. नाही, असं आहे की एक प्रत्येक नेत्याचा, खासदाराचा, आमदाराचा आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या मंत्र्याचा, सत्याचा असा एक स्वतःचा चाहता वर्ग असतो, एक क्लाउट असतो. या मंत्र्यांनी तिथल्या लोकप्रतिनिधी कोणाकरता तरी काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या कामातनं एक वर्ग असा तयार झालेला असतो. त्या वर्गामध्ये आपल्या नेत्याविषयीची एक प्रतिमा असते, एक छबी तयार झालेली असते आणि आपल्या नेत्याविषयी कोणतरी काहीतरी कारस्थान करतंय अशा प्रकारची एक भावनाही झालेली असते. फक्त मला प्रसादजी एक या सगळ्या चर्चेतला मुद्दा वाटतोय, किरीट सोमय्यांचे आरोप बोगस आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते स्वाभाविकपणे त्यांच्या भूमिका मांडतात. मुळात आपण यापूर्वी या विषयावरची चर्चा केली होती. जी, किरीट सोमय्यांचं कोल्हापूरचं जाणं अडवल्यानंतर ते सगळे विषय सुरू झालेले आहेत. एकीकडे त्यांचे आरोप बोगस आहे असं म्हणायचं आणि त्यांची स्थानबद्धता मुंबईतच रोखणं, कराडला उतरवणं या सगळ्या प्रकारामुळे अधिक प्रसिद्धी मिळत गेली. आणि जे उमेश पाटील म्हणाले की एक असं परसेप्शन तयार करण्याचा करता प्रयत्न चाललाय, त्या परसेप्शनला ही महाविकास आघाडी किंवा या महाविकास आघाडीत तिघही पक्ष एकत्र दिसत असले तरी आपसात पुढच्या ज्या कुरघोड्या करायच्या त्याच्यातनंच याला सगळ्याला बळ मिळतंय की काय, असं एक सगळं चित्र निर्माण होत आहे. आणि त्यातला तो हा जो मुद्दा आहे. पण मग मकरंद मुळे या निमित्तानं एक प्रश्न की विद्यमान सरकारच्या बाबतची जनभावना आणि जनप्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे असा बचाव सत्ताधारी करतायत. आत्ताच्या घडीला जनतेमध्ये अशा प्रकारचा बचाव मांडला गेला तर त्यावर विश्वास ठेवला जाईल का? एक्झॅक्टली, की त्यांनी तो बचाव करणं स्वाभाविक आहे, पण असं का होत नाहीये? 2 वर्षात एका विशिष्ट काही कारणांमुळे प्रतिमा आता उदाहरणार्थ राज्याचे माजी गृहमंत्री आहेत, ते 5 समन्स मिळाल्यानंतर म्हणजे समजा आपण स्वच्छ आहोत, प्रामाणिक आहोत, तर एकदा मोकळेपणाने निवेदन दिलं पाहिजे. किंवा आता चर्चेत अनिल परब यांचं नाव आलं, राज्याचे आणखीन एक मंत्री आहेत. हे सगळे टाळतायत काय? एकीकडे असं म्हणायचं की हे सगळे बोगस आहे, हे सगळं केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतंय, तर ते उघडं पाडा ना. म्हणजे जर परसेप्शन भारतीय जनता पार्टी बदलत असेल तर तेच परसेप्शन तिघं एकत्र आहेत, इथे सत्ता आहे, सत्तेमुळे अनेक अधिकार हातात आहेत, तर ते उघडं का पाडत नाहीयेत? अगदी याच निमित्तानं एक छोटंसं उदाहरण चर्चेमध्ये देतो. आपल्या सगळ्यांना हे आठवत असेल, उमेश पाटील यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे, त्याच्यासाठीचा हा तपशील समोर आणतोय की ज्या वेळेला आपल्या राष्ट्रवादीच्या प्रमुखांना समन्स आलं तेव्हा ते स्वतः उठून ईडीच्या कार्यालयात निघाले होते. इतका मोठा आदर्श त्यांनी स्वतः घालून दिलेला आहे पक्ष कार्यकर्त्यांना. असं असताना अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयाकडे फिरकायला तयार नाहीत. त्यातूनच अनेक नव्या प्रकारच्या चर्चांना जन्म मिळतो का? आणि परसेप्शन बदलायची हीच खरी कारणं असतात का? किरीट सोमय्यांनी आरोप केले काय, नाही केले काय? अनिल देशमुख जर तपासाला सामोरे गेले नाहीत तर निर्माण होणारा सवाल, निर्माण होणारे प्रश्न जास्त गंभीर असतात. उमेशजी, हे पहा, अनिल देशमुख यांनी तपासाला सामोरं जायला अजिबात नकार दिलेला नाही. नंबर 1. नंबर 2, त्यांना ईडीला जी काही अनिल देशमुख यांची चौकशी करायची आहे त्याच्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या समोर देखील त्यांनी हे सांगितलं की ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते चौकशी करू शकतात. ती फेस टू फेस चौकशी. आज आपण डिबेट करतोय, या विषयावर चर्चा करतोय आणि ही चर्चा सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीमुळे पोहोचू शकते. त्यामुळं चौकशीला त्यांनी नकार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही. त्यांचे अनिल देशमुख यांचे जे स्वीय सहाय्यक होते त्यांनाही असं चौकशीला म्हणून बोलवलं आणि त्यांना अरेस्ट करून ठेवलं. आज 2, 2.5, 3 महिने झालं त्यांना त्या संदर्भामध्ये अजूनही जामिनाची तारीख मिळालेली नाही. जामिनाची तारीख डायरेक्ट कोर्टाने 2 महिन्यानंतरची दिली. ईडी किंवा सीबीआय किंवा एनआयए या केंद्रीय संस्था ज्या आहेत, या केंद्रीय संस्थांचं इंटेन्शन जे आहे, हे जर याच्यावर जर आपला संपूर्ण विश्वास असता तर निश्चितपणे त्यांच्या कार्यालयामध्ये चौकशीला सामोरे कदाचित ते गेले असते. ठीक आहे. याच्यात एक छोटा मुद्दा उमेशजी एक छोटासा मुद्दा पटकन मांडतो. आपल्याला आठवत असेल 2019च्या निवडणुकीच्या आधी अनेक बड्या नेत्यांना नोटिसा आल्या होत्या. त्यातल्या किती जणांवर अटकेची कारवाई झाली? राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली होती. काही दिवसांच्या नंतर आपण तपासामध्ये जर आणखीन पाहिलं तर संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली होती. यांच्या कुणावर कारवाई झाली? या सगळ्यांनी तपास यंत्रणांना प्रत्यक्ष भेटून सहकार्य केलं. त्यानंतर त्याच्यापैकी कोणालाच अटक नाही झाली. अटक कोणाला होते? जो तपासाला सहकार्य करत नाही आणि समाधानकारक उत्तरं देऊ शकत नाही. त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित व्यक्तीची शारीरिक कस्टडी तपास यंत्रणेला हवी असते. देशमुखांना नक्की कशाची भीती आहे? उमेशजी, नाही, हे अनिल देशमुख हे स्वतः सांगू शकतील
मी त्याच्या संदर्भामध्ये त्यांची आणि माझाही संपर्क संवाद नसल्यामुळे मी सांगू शकणार नाही. परंतु न्यायालयीन पातळीवर जे त्यांना वैधानिक अधिकार आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जे परवाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी जे अपील केलं होतं, त्यावेळेला न्यायालयाने सांगितलं होतं त्यांना की तुम्ही जामिनाच्या करता रितसर जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, म्हणजे तुमच्या खालच्या कोर्टामध्ये, स्थानिक कोर्टामध्ये तुम्ही अर्ज करा आणि त्या कोर्टाच्या प्रक्रियेतून तुम्ही जा, अशी सूचना केल्यानंतर त्यांची ती प्रक्रिया चालू आहे. अजून बिलकुल. त्याच्या संदर्भातली सुनावणी झालेली नाही. बिलकुल. आपण एक तपशील देऊ शकाल का? आपण असं म्हणतात की तुमचा आणि अनिल देशमुखांचा संवाद नाही, पण एक तपशील जमल्यास उमेश पाटील आपण प्रेक्षकांना या जय महाराष्ट्रावरील चर्चेच्या निमित्तानं द्यावा. अनिल देशमुखांना सत्र न्यायालयात जाऊन जामीन घ्यायला सांगितला होता, ती प्रक्रिया सुरू झाली आहे का? झालेली आहे, ती सुरू झालेली आहे. त्याच्या संदर्भातली तारीख त्यांना ती मिळालेली आहे. सुनावणीच्या तारीख मला आता एक्झॅक्टली माहित नाही, परंतु ती तारीख आहे, त्याची सुनावणी होईल. त्याच्या संदर्भामध्ये सत्र न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. सत्र न्यायालय देईल तो निर्णय मान्य असेल. गणेश हाके, उमेश पाटील ज्या ज्या वेळेला अनिल देशमुखांच्या विषयामध्ये बचाव करत होते त्या त्या वेळेला तुमचा चेहरा हसताना दिसत होता, त्याचं कारण काय? त्याने उमेश पाटील एक प्रवक्ते म्हणून आपल्या नेत्यांची किती चांगली बाजू घेतात त्याचं मला कौतुक वाटत होतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की एक प्रवक्ता म्हणून आपण किती खरं बोलावं तेही त्यांना माहिती आहे. त्यामुळं जे जे काही ते सांगत होते ते इतके दादांत अशा चुकीचं आणि खोटं सांगत होते म्हणून मला हसायला येतं. पण ठीक आहे, हरकत नाही. माझं म्हणणं असं आहे की ते जरी लपवत जरी असले तरी की लोकांना ते कळणार नाही असं नाही. मला असं वाटतं की लोकांना सगळ्यांना माहिती आहे की अनिल देशमुख का लपून बसलेले आहेत, का बाहेर येत नाहीत, तर का ईडीच्या समोर येत नाहीत हे पण लोकांना गणेश सगळं हाके, माहिती आहे. तुम्हाला असा प्रश्न पडत नाही का कधी, किंवा किरीट सोमय्यांना हेही शोधावं असं वाटत नाही का की अनिल देशमुख नक्की आहेत कुठे? ते आहेत का महाराष्ट्रात, ते आहेत का विदर्भात, ते आहेत का भारतात, की भारतात नाही आहेत अनिल देशमुख? नाही, आमचं काम नाही आहे ते. यंत्रणेचं, पोलीस यंत्रणेचं काम आहे का किंवा ईडीचं काम आहे, ईडी ते शोधेल. आमचं काम ज्या गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत, भ्रष्टाचार म्हणून असेल किंवा अन्य कुठल्याही अनियमितता असतील, त्या फक्त समोर ठेवणे आणि त्याच्यासाठी लढणे हा भाग आहे. पुढच्या प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया असेल किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असेल, ते मला असं वाटतं की हे सरकार नो यांनीच करायला पाहिजे. जी, उमेशजी काहीतरी बोलत होते, आपल्याला एक कदाचित टोमणा मारायचा होता त्यांना. उमेशजी, संधी आहे आपल्याला. त्यांचा मगाशी भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आहेत असं त्यांना सांगायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा तो अजेंडा आहे, नो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन. मग त्याच्यामुळे मला प्रश्न असा पडलेला आहे फक्त की मग विजयकुमार गावित यांच्यावर आरोप त्यांनीच केले होते, किरीट सोमय्या त्यात होते, माननीय माजी मुख्यमंत्री होते, त्यांना तुमच्या पक्षात घेऊन अजूनही त्यांचा ते काही दोषमुक्त झालेले नाहीयेत. त्यामुळे दोषमुक्त होण्याची वाट न पाहता त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं, आमदारकीचं तिकीट दिलं, त्यांच्या मुलीला पक्षात घेतलं, त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं. नारायण राणे साहेबांवर तर किरीट सोमय्या यांनी प्रचंड मोठे मोठे आरोप केले होते, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं, त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. त्याच्याबरोबर बबनराव पाचपुते साहेब यांच्यावर तर किरीट सोमय्या यांनी किती मोठे मोठे आरोप केले, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलं, त्यांचं तुम्ही त्यांना तिकीट दिलं. अगदी उमेशजी, अशी यादी वाढेल, ती अधिक वाढवून त्यात वेळ घालवण्याऐवजी गणेश हाकेंना त्याचं उत्तर द्यायला सांगू, त्यानंतर त्याच्या विश्लेषणाची संधी मकरंद मुळे यांना मिळणार आहे. गणेश हाके, हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेनेच्या कडूनचाही दावा कम बचाव आहे की ज्यांच्यावर सोमय्यांचे आरोप होतात ती माणसं नंतर त्याच पक्षात जातात ज्याच्यात सोमय्या असतात. नाही, मी तुम्हाला पुढे सांगितलं ना की उमेश पाटील जे म्हणाले ना की हे सगळे लोक त्यांनी जी काही यादी आम्हाला वाचून दाखवली ती कुणालाही भारतीय जनता पार्टीनं अभय दिलेलं नाही. ज्या म्हणून काही केसेस कोर्टात चालू असतील, ऐकून या मला, की ज्या चालू असतील त्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी, तुम्हाला सांगतो की आम्ही कोणाला मी सांगितलं, तुम्ही जे आरोप करत आहात ना त्याच्या संदर्भात मी फक्त पाटील बोलतो की भारतीय जनता पार्टी कोणालाही, आमच्या पक्षाचा जरी असलेला व्यक्ती असेल आणि तो जर दूषित असेल, तो जर भ्रष्टाचारी असेल, तर त्याला भारतीय जनता पार्टी अभय देत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे काँग्रेस तेच म्हणतो, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये हे फरक आहे. पार्टी विथ डिफरन्स याच्यासाठीच म्हणतात आणि देशाने आम्हाला डोक्यावर घेतलं याच्यासाठीच घेतलेलं आहे. ठीक आहे गणेश हाके, वेळेची मर्यादा आहे. मकरंद मुळे याचं एक राजकीय विश्लेषण आपल्याकडून अपेक्षित करतो की जी माणसं आरोपित असतात, ज्यांच्या विरोधात किरीट सोमय्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्यांच्या नंतर पक्षप्रवेशाची कारण काय असू शकतात? बघा गणेशजी, एकच मिनिट. मकरंद मुळेंसाठी प्रश्न आहे, ते उत्तर देतील, त्याचं विश्लेषण करायचंय त्यांना.
कसं आहे की आपण दीर्घकाळ सगळेजण राजकारण बघतोय, पत्रकार म्हणून बघतोय. तर या पक्षातनं त्या पक्षातनं त्या पक्षातनं या पक्षातनं हा सगळा प्रवास, राजकीय प्रवास चालू असतो आणि त्याचबरोबर या भ्रष्टाचाराचे आरोपही चालू असतात. इथं मुद्दा येतो कुठे की त्या पक्षाच्या विश्वासार्हतेचा मुद्दा येतो. दुर्दैवाने म्हणा, काही कारणांनी म्हणा, भारतीय मतदार किंवा साधारणपणे आजही भारतीय जनता पार्टीने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपली स्वतःची सीमा पायंडणार भ्रष्टाचार विरोधी आहे ती सांभाळून ठेवली. उमेश पाटलांनी जे काही उदाहरणं दिली ती उदाहरणं आहेतच ना, म्हणजे ती नाकारण्याची कशाला, ती गणेश आकारांनी नाकारावी, पण ती सत्यच उदाहरणे. पण तरी सुद्धा आजही जो एक चित्र निर्माण झालेलं आहे की लढणारी पार्टी आहे, काही वेगळं करेल असं वाटणारी पार्टी आहे, हा जो विश्वास मतदारांमध्ये आहे तो कमी करण्यात सुद्धा या तिघांच्या पक्षाच्या आघाडीला 2 वर्षात सत्ता असू असून अद्याप यश आलेलं नाहीये. या उलट माझा परत मुद्दा तिथेच आहे की एकीकडे परिपक्व राजकारण्यांची मोठ येईल, म्हणजे काँग्रेस, जुने राष्ट्रवादीचे जे पूर्वीचे काँग्रेस, अगदी. असे सगळे दिग्गज तिथे असताना सुद्धा आपल्या सरकारची प्रतिमा, मग कारणं कुठली असतील, संजय राठोडांचं प्रकरण असेल, करुणा शर्मा धनंजय मुंडे प्रकरण असेल, अनिल परबांचं असेल, अनिल देशमुखांचं असेल, मुशर्रफ असेल, अशा कुठल्याही प्रकरणात आपल्या सरकारची प्रतिमा टिकवली पाहिजे असं एकत्रित येऊन या तिघाही पक्षांकडनं होत नाहीये. उलट अगदी याच्यावर एक पटकन वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबवतोय. पटकन गुरुबाळ माळी यांच्यासाठी चर्चेतला शेवटचा प्रश्न आहे. गुरुबाळ माळी, मवियाला आपली प्रतिमा सुधारता का येत नाही आणि 2 या आधीचे भ्रष्टाचाराचे विविध आरोप असलेल्यांच्या सोबत गेलेली शिवसेना मिळून तयार झालेली मविया यांच्यासाठी भ्रष्टाचार हा जणू काही घरच्या दुखण्यासारखा का असतो? खरं आहे, गेल्या 2 वर्षात भाजपनं जे भ्रष्टाचाराचे आरोप केले तर ते आरोप सिद्ध हो न हो, पण त्यामुळं या महाविकास आघाडीची जी काय प्रतिमा आहे ती मलिन होण्यात बऱ्यापैकी त्यांना भाजपला संधी मिळालेली आहे. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे खरं नाही एवढं म्हणण्याच्या पलीकडे काय केलेलं नाही. ते खरं का नाही त्याचे पुरावे द्यायला पाहिजेत. कारण जनतेला फक्त खुलासा करून उपयोग नसतो, तो खुलासा कितपत बरोबर आहे, कसा बरोबर आहे हे सुद्धा पुरावा द्यायला लागतात. गेल्या 2 वर्षात भाजपनं जे आरोप केले, भाजपनं जे आरोप केले ते आरोप फक्त फेटाळले. फक्त ते फेटाळताना हे कसं चुकीचं आहे हे सुद्धा अतिशय व्यवस्थित महाविकास आघाडीने जर सांगितलं असतं तर त्यांची प्रतिमा. जी गुरुबाळ माळी, आपला मुद्दा संपत असतानाच काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज थांबला, पण आपण वेळेत आपली भूमिका मांडली त्याबद्दल आभार. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दलही आभार. जाता जाता जो मुद्दा समोर आला तो लक्षात घ्यायला हवा. आरोप करणारा आरोप करत राहतो, ते आरोप खोडून काढता आले पाहिजेत. मवियाच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की त्यांच्याकडे आरोप खोडून काढणाऱ्या जबाबदार आणि जनतेला पटतील अशा चेहऱ्यांची माणसं नाहीयेत. तुर्तास या चर्चेमध्ये इतकंच. लक्षवेधीच्या या भागात इथंच थांबतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.